तर नमस्कार शेतकरी मंडळी, या ठिकाणी मी तुमच्या समोर आहे. थोडस संध्याकाळ झालेली आहे, सकाळपासून खूप काम होतं, त्यामुळे मला काही व्हिडिओ करता आलेला नाही आणि आजचा विषय खूप महत्वाचा आहे, त्याच्यामुळे वेळेत वेळ काढून मी तुमच्या समोर आलेलो आहे. खरीप अगदी जवळ आलेला आहे, त्या अनुषंगाने आपल्याला आता ही माहिती घेणं गरजेचं आहे. मी नत्राविषयी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर आजचा व्हिडिओ असणार आहे स्फुरद विषयी माहिती सांगणारा. स्फुरद नेमकं काय आहे, याच्यातून आपल्या वनस्पतींना किंवा रोपांना काय मिळते किंवा झाडाला काय मिळतं हे जाणून घ्यायची खरं तर आता गरज आहे आपल्याला. कारण आपल्याला माहिती आहे स्फुरद हा जो अन्न घटक आहे, मुख्य अन्न घटक आहे, तो खूप महत्वाचा आहे झाडाच्या दृष्टिकोनातून किंवा वनस्पतीच्या दृष्टिकोनातून. आपल्याला हे माहिती आहे की NPK, नत्र, स्फुरद आणि पालाश, त्याच्यामध्ये जर इंग्लिश मध्ये म्हटलं तर N फॉर नायट्रोजन आहे, P फॉर फॉस्फरस आहे आणि K फॉर पोटॅश आहे. तर असे नत्र, स्फुरद, पालाश आहेत आणि हे मुख्य अन्न घटक आहेत आणि हे आपल्या वनस्पतीला, झाडाला हे गरजेचे आहेत, असे हे घटक आहेत. तर याच्यामध्ये आज आपण स्फुरद विषयी माहिती घेणार आहोत. तर स्फुरद हा अन्न घटक खूप महत्वाचा आहे. हा मुळांवर जास्त मोठ्या पद्धतीने काम करतो. मुळांची वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून स्फुरद खूप उपयुक्त असं अन्न घटक आहे. आता आपल्याला ही माहित असायला हवं शेतकरी मित्रांनो की मुळांचं कार्य किती महत्वाचं आहे झाडाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून. जर आपण एक नियमशास्त्र लक्षात घेतलं की झाडाच्या मुळ्या, जी मुळं आहेत ती जेवढी लांब जातात तेवढा झाडाचा जो खोड आहे तो जाड होतो आणि ही लांब जाणारी मुळं जेवढी लांब जातील तेवढी मुळं जाड होतात. मग आपल्याला बघा, मुळांवरच सगळं आहे. जर खोड जाड झालं तर झाडाचा विस्तार वाढणार आहे. पहिलं महत्वाचं खत कुठलं असेल तर स्फुरदयुक्त खत दिलं पाहिजे. आता याच्यामध्ये SSP आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे, SOP आहे, सल्फेट ऑफ पोटॅश आहे. उपयोग काय आहे महत्वाचा की तो फळधारणेसाठी पण खूप महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे का, रॉक फॉस्फेट. शेतकरी मित्रांनो, आता रॉक फॉस्फेट काय आहे, याच्यामध्ये जवळपास 50 ते 60% स्फुरद मिळतं आणि हे पूर्णपणे बऱ्यापैकी ऑर्गॅनिक बेस आहे, म्हणजे सेंद्रिय युक्त खत म्हणायला हरकत नाही. दगडापासून त्याची निर्मिती केली जाते म्हणून रॉक फॉस्फेट, कारण ते रॉक मध्ये आहे आणि रॉक मध्ये असलेलं फॉस्फेट. आता आपल्याला हेही लक्षात घ्यायला पाहिजे, आजचा विशेष भाग याच्यासाठी होणार आहे, आजचा हा व्लॉग याच्यासाठी महत्वाचा आहे की स्फुरदची आपण खतं टाकली पण ती टाकल्यानंतर जमिनीमध्ये तशीच असतात, ती लगेचच मिळत नाहीत, म्हणजे मुळांना मिळत नाहीत किंवा मुळांवाटे खोडांपर्यंत पोहोचत नाहीत, खोडांपासून पानांपर्यंत पोहोचत नाहीत. एकंदरीत पाहता प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेसाठी पण स्फुरद खूप महत्वाचा आहे. पण मग हे स्फुरद मुळांना मिळण्यासाठी काय करायला लागेल,